नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर काही अफवांची वर्तमानात चर्चा होऊ लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की अशा अफवांमुळे देशात कोणताही लॉकडाऊन लागू होणार नाही आणि त्यासाठी लोकांनी योग्य माहिती स्वीकारावी. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जोर दिला की सोशल मीडिया, व्हॉट्सअप किंवा इतर प्लॅटफॉर्मवर अफवांचं प्रसारण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यांनी हे सांगितलं की अफवा पसरवणं आता एक फौजदारी गुन्हा ठरवला जाईल. त्यामुळे लोकांनी अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा आणि सरकारकडून दिलेल्या माहितीला महत्त्व द्यावं. युद्धजन्य परिस्थिती असतानाही सरकार प्रत्येक आव्हानाला समोर जाण्यास तयार आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं. आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपसोबतच्या आपल्या राजकीय संबंधांवर भाष्य करत नमूद केलं की मोदी आणि अमित शहा त्यांचा खूप सन्मान करतात, तरीही त्यांना आपल्या पक्षासाठी योग्य जागा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. रामदास आठवले यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना MLC आणि महामंडळ देण्याचं मान्य केलं आहे. हे एक मोठं पाऊल आहे. त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या पराभवावर विचार व्यक्त करताना सांगितलं की 49 जागांसाठी स्वतंत्र लढा लढवल्यानंतरही त्यांना अपेक्षित मतदान मिळालं नाही. तसंच पक्षाला राष्ट्रीय पक्ष बनवण्याची गरज आहे, असं आठवले यांनी म्हटलं आहे. राज्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या एका कथित व्हायरल व्हिडिओवर राज्यात राजकीय वाद निर्माण झाला आहे. या व्हिडिओवरून त्यांचा राजीनामा देण्याची मागणी केली जात आहे, तर विरोधकांच्या विविध गटांनी या मुद्द्यावर राजकारण सुरू केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात स्पष्टीकरण देताना सांगितलं की झिरवळ यांनी त्यांना फोन करून सांगितलं की हा व्हिडिओ अनेक वेगवेगळ्या व्हिडिओचं मिश्रण करून बनवण्यात आला आहे. त्यामुळे या व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी तात्काळ चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत पुढे सांगितलं की व्हिडिओची शहानिशा करण्यात येईल, सत्यता तपासली जाईल आणि नंतर योग्य निर्णय घेण्यात येईल, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्यात सध्या अशोक खरात प्रकरण चांगलंच गाजत आहे. आज सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत दीपक केसरकर यांचे फोटो दाखवून प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी SITकडे केसरकरांच्या चौकशीची मागणी केली असून केसरकरांच्या खरातसोबत नेमका काय संबंध आहे हे जाणून घेण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. अंधारे यांनी चाकणकर, केसरकर, भाजपचे मंत्री अतुल सावे आणि हेमंत गोडसे यांचे देखील फोटो पत्रकार परिषदेमध्ये दाखवले. अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांवर देखील निशाणा साधला आहे. खास करून अशोक खरातच्या बंदुकीच्या परवान्याच्या नूतनीकरणाबाबत 2024 साली कोण जबाबदार होता, असा प्रश्न अंधारे यांनी उपस्थित केला आहे. वसई परिसरातील ऋषिकेश वैद्य या स्वयंघोषित धर्मगुरूवर एका महिलेची फसवणूक आणि अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला गेला आहे. पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार फेसबुकवर ओळख झाल्यानंतर ऋषिकेशने तिला अध्यात्म शिकवण्याच्या बहाण्यानं जवळीक साधली आणि नंतर पुण्यातील एका लॉजमध्ये तिला गुंगीकारक पदार्थ देऊन अत्याचार केला. सध्या आरोपी ऋषिकेश वैद्य फरार असून पोलीस त्याचा शोधात आहे. या प्रकरणी आरोपीने सोशल मीडियावर पोस्ट केली असून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, लवकरच सत्य बाहेर येईल, असं त्यानं म्हटलं आहे. महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पालघर जिल्हा सचिव संदीप घोलप यांनी पोलीस प्रशासनाकडून प्रभावी अंमलबजावणीची मागणी केली आहे. त्यांनी पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्याची आवश्यकता व्यक्त केली आणि फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये समिती किंवा पोलीस कक्षांशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. महायुती सरकारने राज्यातील गरीब आणि गरजू महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. यापैकी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरणासाठी तयार असून त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे. आदिती तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने योग्य पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात लवकरच हा निधी जमा होईल. पुढील 2 ते 3 दिवसात सर्व पात्र महिलांना त्यांच्या बँक खात्यात सन्मान निधी प्राप्त होईल. आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवर डेक्कन क्वीन एक्सप्रेस महोत्सव साजरा करण्यात आला. हा महोत्सव गेल्या अनेक वर्षापासून मुंबई पुणे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीन एक्सप्रेसच्या समारंभासाठी आयोजित केला जातो. डेक्कन क्वीन एक्सप्रेस ही अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेली ट्रेन असून प्रवाशांना याची मोठ्या प्रमाणात आवड आहे. आज सेंट्रल रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची भेट घेऊन त्यांच्या अनुभवाबद्दल माहिती घेतली. यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना GM यांनी प्रवाशांच्या सुविधांबद्दल चर्चा केली आणि पुढील वेळेस अधिक चांगली सेवा देण्यासाठी त्यांच्या सूचना ऐकल्या. रामनवमीच्या पवित्र दिवशी अयोध्येतील श्रीराम मंदिरात ऐतिहासिक सूर्यतिलक सोहळा मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात पार पडला.
या सोहळ्यात लाखो भाविक श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या सोहळ्याला ऑनलाईन उपस्थित होते आणि टीव्हीच्या माध्यमातून त्यांनी रामलल्लाचं दर्शन घेतलं। या विशेष सोहळ्याच्या दरम्यान श्रीरामांच्या मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाच्या कपाळावर सूर्याची किरण पडली। सूर्यतिलक हा एक अत्यंत महत्त्वाचा धार्मिक सोहळा मानला जातो, कारण श्रीराम हे सूर्यवंशी होते आणि सूर्य हे त्यांची कुलदेवता आहे। पंतप्रधान मोदींनी या दिवशी देशवासियांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आणि रामलल्लाचं दर्शन घेतल्याचं सांगितलं। अयोध्येमध्ये रामनवमी साजरी करण्यासाठी देशभरातून लाखो भाविक दाखल झाले होते, त्यामुळे मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भरून गेलं होतं। या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत। पाहत रहा आवाज इंडिया मराठी।